सर्वप्रथम मी आपल्याला असं सांगू इच्छितो की नयनच्या आठवणी काढून मी बिलकुल रडणार नाही. आणि रडणं हे नैसर्गिक आहे, त्याच्यात काही चूक नाही. पण मी रडणार नाही आणि तुम्हालाही रडवणार नाही. कारण आज नयन असता तर त्याला हेच आवडलंच नसतं बिलकुल. आपल्या नावाने कोणीतरी डोळ्यात अश्रू आणतंय, आणि म्हणजे आणणार अश्रू येणं हे वाईट नाही आहे, परंतु तरी नयनला आवडलं असतं असं मला वाटत नाही. आज खरं तर महाकवी कालिदास दिन आहे, आषाढस्य प्रथम दिवस आहे. आणि तुम्ही मला विचाराल तर नयन हा तुमच्या नांदेडचा कालिदास होता. कालिदासाचं जे मी वर्णन वाचलं आहे अथवा त्याचं जेव्हा नाटक केलेलं आहे तेव्हा त्याच्यातला कलासक्त जोपणा आहे कालिदासाचा, आणि त्यांनी मेघदूत असेल, रघुवंश असेल, अनेक काव्यामध्ये त्याचा संपूर्ण एक अत्यंत उत्कटता, विरह, व्याकुळता, प्रेम, आस्था, ममत्व या सृष्टीविषयी त्याचं असलेलं नातं हे संपूर्ण आपल्याला कालिदासाच्या काव्यामध्ये ओतप्रोत भरलेलं दिसतं. जर नयनचं आपण आत्तापर्यंतच ऐकलं, किन्हाळकर मॅडमचं आणि आमच्या प्रमोद सरांचं आणि संदीपनी जे सांगितलं आणि आपल्यापैकी कोणीही सांगेल, तर त्याचं कलेप्रती असलेलं प्रेम, त्याचं माणसांच्या प्रती असलेलं प्रेम हे कालिदासाच्याच काव्यासारखं आहे. याच्यात मी कुठल्याही प्रकारचं एखादी अति उपमा देतोय असं समजू नका. नयनचा जेव्हा त्यांनी चित्र काढलंय ना, इतकं सुंदर आहे. त्या चित्रामधलं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं म्हणजे त्याचे कुरळे केस, अतिशय असे उन्मुक्त असलेले केस. मला नयनच्या संबंध जगण्यामध्येच तो उन्मुक्तपणा, तो भरभरून असलेला पणा, म्हणजे एखाद्या वाहत्या पाण्यासारखं, झऱ्यासारखं इकडनं तिकडे वाहत जाणं, हा मला कायम जाणवत आलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करत असताना नयनचा जन्मदिन म्हणून साजरा करतो, हे आपण विसरायला नको. सर्वप्रथम मला इथे बोलवलं त्याबद्दल सृजन कम्युनिकेशनचे मनपूर्वक आभार. सायली किती छान बोलली, काही तिच्यात अभिनिवेश नव्हता, काही नाही. आणि तू पहिल्यांदा बोललीस असं वाटलंच नाही, कारण इतकं साधं लोकांना बोलता येत नाही. सायली, माझ्या हातात माईक आणि माझंच ऐक असे सध्याचे दिवस आहेत. आपण हसूया आता, जरा रिलॅक्स, म्हणजे हे नको, टेन्शन काही घेऊ नका. तर इतकंच ती सुंदर बोलली. तिचं जर भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये एक नम्रतेचा भाग होता, शिकण्याचा भाग होता. आणि मला असं वाटतं की नयनचं काम ती पुढे नेणार आहे. आणि तिच्याबरोबर तिचा एक साथीदार आहे, त्याचं नाव सुरी आहे. सुरी उभे राहा. त्यालाही मनापासून धन्यवाद. ये बंदा बहुत ही अच्छा है और बहुत प्यारा लड़का है. सुरी धन्यवाद, थँक्यू. हे दोघं आणि लोक जे आहेत नयनला सापडलेली, ते हे सृजन कम्युनिकेशनचं काम नक्की पुढे नेणार आहेत, कारण ते दोघंही आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्यांच्यावरती लादलेली जबाबदारी नाही आहे, तर त्यांनी ती आवडीनं पुढे ती पालखी नेणार आहेत. आज ज्यांचा पुरस्कार इथं त्यांना मिळालेला आहे ते प्रमोद भाऊ किती महान शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. एका शिल्पकाराला नयनच्या नावाचा पुरस्कार देण्याचं औचित्य जे सायली आणि त्यांच्या मित्रपरिवारानं दाखवलं, त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून कौतुक. कारण भलत्या माणसाला देण्यापेक्षा कलाकाराच्या नावाने कलाकाराला पारितोषिक देणं, हा पण गुण एक आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण जे राजकारणी असतात त्यांच्या नावाने नाट्यगृहाला नावं असतात, ज्यांचा काही संबंध नाही. आपल्याला प्रश्न पडतो की ह्यांचा आणि नाटकाचा काय संबंध बाबा? असे कित्येक पूल असतात, भलत्या गोष्टी असतात. आणि त्याला ॲप्रोप्रिएट असं इंग्लिशमध्ये शब्द आहे ना, की योग्य, समर्पक असं नाव दिलेलं नसतं. पण इथे मात्र हा पुरस्कार तुम्हाला जो दिला आहे हा महत्त्वाचा पुरस्कार आहे, आणि त्याचे तुम्ही अर्थातच मानकरी, अगदी योग्य मानकरी आहात. तर त्याबद्दल प्रमोद भाऊ तुमचं मनापासून खरोखर अभिनंदन. आणि अधिकाधिक तुमच्या हातनं निर्मिती हो, त्याच्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. डॉक्टर किन्हाळकर मॅडम अतिशय
लाघवी याच्यात त्यांनी संपूर्ण त्यांचं आणि नयनचं नातं काय होतं, किती महत्त्वाचं त्याचं काम होतं हे सांगितलंच. धन्यवाद संदीप आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार, आमचे राम शेवाडीकर आणि इथं मनोज बोरगावकर नदिष्ट, ज्याचं मुखपृष्ठ नयननी केलं आहे. ते महत्त्वाचे लेखक आहेत, अप्रतिम पुस्तक आहे. आणि त्याचबरोबर आमचा मित्र श्रीकांत देशमुख इथे आहेत. त्यामुळे हा आपला एक छोटा मेळावा आहे की ज्याच्यात साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, शिल्पकार आहेत, पत्रकार आहेत आणि थोडक्यात संवेदनशील लोक आहेत. त्यामुळे मला इथं उपस्थित राहत असताना मला फार आनंद होतोय. वस्तुतः संजय आवट्यांची जागा मी भरून काढण्याचं काही कारण नाही, कारण माझी ती पात्रताही नाही आणि तशी माझी लायकी आहे की नाही मला माहीत नाही. मी एक साधा नाटकवाला आहे. मी त्यांच्या भाषणाला रिप्लेस म्हणून भाषण नाही करणार आहे. मला माझा काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत आणि मी ते 2 टप्प्यात मांडतो. मला नयनच्या आठवणी नाही काढायच्या. मला असं म्हणायचं आहे की एक्झॅक्टली नयनसारखा माणूस एखाद्या गावात असतो म्हणजे काय असतो याचा मी गेले काही दिवस विचार करतो. उदाहरणार्थ, माझ्यासारखा एक प्रयोगशील नाटकवाला, प्रायोगिक रंगभूमीवरचा माणूस, आज अवस्था अशी आहे की गावागावातलं नाटक पूर्ण बंद पडलेली आहे. आजच नाही, गेले कित्येक वर्ष. 1990 नंतर जी ओहोटी लागलेली आहे, तर तुमच्याकडे एक 2-4 कमर्शियल किंवा कुठल्याही गावामध्ये, ही फक्त नांदेडची अवस्था आहे असं नाही, कोल्हापूरला तेच आहे, औरंगाबादला तेच आहे, सगळीकडे आहे. एक एंटरटेनमेंट, आणि ती सुद्धा हलक्या दर्जाची करमणूक. ती करमणूक असायला हरकत नाही माझी काही, परंतु तो सातत्यानं कडबा खाणं हा एक संस्कृती, कडबा खाणारी संस्कृती. म्हणजे आपण कडबा खातो हे सुद्धा माहीत नाही. याचा अर्थ मी कमर्शियल नाटकांना कडबा म्हणतोय असं समजू नका. मी असं म्हणतोय की आपल्याला त्या टीव्हीनी वगैरे रोज किंवा सोशल मीडियानी जो कडबा खायची सवय लावलेली आहे, त्यातनं आपली दृकश्राव्य, दृक दिसणं, श्राव्य ऐकणं, याची संस्कृतीच रसातळाला जवळजवळ गेलेली आहे. कारण गावागावात मी हिंडणारा माणूस आहे. आज गावाची नस पकडली की कळतं की गावात काय प्रकारची माणसं आहेत. आत्ताचा काळ आपण ज्याला म्हणतो की जो त्यांना विषय दिलेला होता, नव्या युगाला सामोरं जाताना, युग असा शब्द वापरतो आपण. म्हणजे त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी आपण नावं ऐकलेली आहेत. आम्ही एक नाटक केलं होतं, त्या नाटकाचं नाव होतं गोळा युग. आत्ताचा कालखंड, 90 नंतरचा कालखंड हा आम्हाला गोळा युग असं वाटत होता. मकरंद साठेंचं ते नाटक होतं, मी ते नाटक डिरेक्ट केलेलं होतं, त्याच्यात मी कामही केलेलं होतं. गोळा युग हे ॲप्रोप्रिएट नाव आहे. आत्ताचा कालखंड जर पकडायचा असेल तर हा शब्द गोळा युग, एक असा गोळा लिबलिबीत की ज्याला चेहरा मोरा नाही, आणि सिसिफस सारखा तो, तुम्हाला ती माहीत असणार ती गोष्ट की डोंगरावर एक माणसाला शिक्षा दिलेली आहे की जो मोठा दगड ढकलत एका डोंगरावर नेतोय आणि तो एका मर्यादेपर्यंत नेऊन परत गडगडत खाली येतो, आणि त्याला तीच शिक्षा आहे. त्याचं भागधेयच ते आहे की तो दोंडावर वाहून न्यायचा, आणि ते कधीच न संपणारं काम आहे. तो जो गोळा होता, त्या गोळ्याला तोपर्यंत काहीतरी अर्थ होता, त्या दगडाला काहीतरी अर्थ होता. आपण जे काम करतो ते काम कधीच पूर्ण होत नाही. ते काम इतकं अवघड आहे, म्हणजे त्याचंच जर आपण समांतर बघायचं झालं तर ओल्ड मॅन अँड द सी सारखं आहे की ज्या समुद्रामध्ये तो जातो, अनेक दिवस राहतो, आणि येत असताना त्याला जो मासा लागतो तो काठाला येईस तोपर्यंत त्याचं फक्त हाडं उरलेली असतात. याचे अनेक अर्थ, ज्याला मेटॅफर इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा मराठीमध्ये रूपक म्हणतात, ते रूपक आपल्याला लावून घेता येतं की ज्याचा आपण शोध घेत आहोत तो शोध आपल्याला लागला, सत्य सापडलं असं म्हणेपर्यंत त्या सत्याच्या चिंधड्या झालेल्या असतात. आणि आपल्याला लक्षात आलं की मला ज्या शोधासाठी मी एवढ्या खोल समुद्रात गेलो होतो ते हे सत्य नाही, हा शोध नाही, माझा शोध काहीतरी वेगळाच आहे. फार मोठी मेटॅफर आहे. तशी मेटॅफर, तसं रूपक गोळायुगमध्ये आहे. आत्ताचा कालखंड म्हणजे 90 सालानंतरचं जे आपलं जग आहे, 1990 हा एक महत्त्वाचा कालखंड आहे ज्याच्यामध्ये आपण सगळेजण जाणतो की संपूर्ण जागतिकीकरण झालं, खाजगीकरण झालं, उदारीकरण झालं, नवीन गोष्टी आल्या, फ्री मार्केट झालं,
करलो दुनिया मुट्ठी में ही अंबानींची जाहिरातच होती. मोबाईल आले आणि स्पेस आणि टाइम, काळ आणि अवकाशाचे अर्थ बदलले. माणसं जवळ येण्याच्या ऐवजी माणसं दूर जायला लागली. आत्ताचा कालखंड आपल्याला वाटतंय की आपण कनेक्टेड आहोत, पण आपण डिस्कनेक्टेड आहोत. साधनं आपल्याकडे आपल्याला वाटतात कम्युनिकेशनची आहेत, पण माणसं आज हापापली आहेत एकमेकांशी बोलायला. व्हॉट्सॲपवरनं आणि फेसबुकवरनं इमोजी पाठवणं सगळ्यात सोपं आहे, पण एखादी कादंबरी वाचून, एखादं नाटक प्रत्यक्ष बघून, अथवा सिनेमा बघून, अथवा शिल्प बघून, अथवा नृत्य बघून, अथवा गाणं ऐकून त्या गाण्यावर चर्चा करणारा माणूस होता तो नयन होता. जो नाही त्याचं शल्य आपल्याला वाटतं. तो असणं, तो प्रत्येक गावात असणं हे नयनच्या नसण्याचं एक दुःख आहे. नयनच्या जाण्याचं दुःख नाही आहे. म्हणजे जाण्याचं दुःख आहेच, पण जाण्याचं दुःख नाही आहे. नयनच्या त्या वृत्तीचं आता लोप पावला आहे. कुठल्याही गावामध्ये ते गाव 4-5 गोष्टींसाठी फेमस असतं. एखादी बिल्डिंग असते, कुठलं तरी गाव चटणीसाठी फेमस असतं, कुठलं तरी गाव बाकरवडीसाठी फेमस असतं. ही झाल्या ऐहिक गोष्टी, चवीच्या गोष्टी. पण त्या गावामध्ये माणसं कोण आहेत जी तुम्हाला त्या माणसं ते मॅग्नेट सारखी, लोहचुंबकासारखी खेचून आणतायत? ती माणसं. बिल्डिंग म्हणजे ते झालं स्ट्रक्चर, पण बिल्डिंग म्हणजे नाटक नव्हे. नाटक म्हणजे करणारी माणसं. खूप तुमच्याकडे थिएटर असेल, एसी असेल, पण जे नाटक होतं ते करणारी माणसं आहेत काय? बघणारी माणसं आहेत काय? नयनसारखी माणसं जेव्हा लोप पावतात, जेव्हा कमी होत जातात, तेव्हा त्या युगाने तो विचार केला पाहिजे. एक गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज नावाचा लेखक महत्वाचा होता. 100 Years ऑफ सॉलिट्यूड नावाचं कादंबरी लिहिणारा अतिशय महान कादंबरीकार. त्याची एक लघु कादंबरी आहे आणि त्याच्यात त्यांनी फार सुंदर असं आहे की एक माणूस मारायला चाललेला आहे, खून करायचा आहे एका माणसाचा, आणि तो अनेक लोकांना सांगतो मला खून करायचा आहे, मी त्याचा खून करणार, याला उडवणार असं तो गावातल्या सगळ्या लोकांना सांगतो. काकूला सांगतो, बहिणीला सांगतो, मित्राला सांगतो. कोणीही त्याला विचारत नाही की बाबा तू का खून करणार आहेस, खून करणं वाईट आहे असं कोणी म्हणत नाही. आणि तो चकित होतो. त्याला वाटत असतं की अरे यार आपल्याला कोणीतरी थांबवू देत. 2 जणांचं जर भांडण असेल ना, तर जर तुम्ही भांडणात कधी असाल तर आपल्या मनामध्ये एक असं असतं की कोणीतरी येऊन यार छोड दे असं एक तरी म्हणणारा तिसरा माणूस पाहिजे असतो आपल्याला. तो जेव्हा तिसरा माणूस नसतो तेव्हा खून होतो, कारण त्याला विचारलंच जात नाही, कोणी त्याला थांबवलं जात नाही. हे त्या कादंबरीचं सूत्र आहे. शेवटी तो नायक त्या माणसाचा खून करतो. सांगण्याचा हेतू काय? सांगण्याचा हेतू हा की समाजामध्ये भांडणं थांबवणारी, हिंसा थांबवणारी माणसं एक तरी अस्तित्वात असावा लागतो. आत्ताच एक पुस्तक आलंय. आमचे मित्र समीर शिपूरकर म्हणून, त्याच्या वडिलांवर त्यांनी पुस्तक लिहिलंय, त्याच्या आईनी म्हणजे शोभना शिपूरकरांनी. फार सुंदर पुस्तक आहे. त्याच्यात त्याचे जे वडील होते ते गेले, ते असेच 50 वर्षाचे असताना गेले अचानक हार्ट अटॅकने. त्याच्यात एक गोष्ट आहे, विलक्षण गोष्ट आहे. हा माणूस निपाणीचा साधा माणूस, कार्यकर्ता, ज्याला कसल्याही आकांक्षा नाहीत. साधारण आता प्रत्येक कार्यकर्त्याला, खरं तर ते गुंड असतात, त्या प्रत्येक गुंडाला असं वाटत असतं आपण मुख्यमंत्री बनावं. आता बनावं की नाही हा त्याचा प्रश्न. तुझी लायकी आहे का, तुझी पात्रता आहे का, असं आपण त्याला काही विचारत नाही. तुझी हिस्ट्री काय बाबा, तुला कशातलं काय कळतं. म्हणजे इथे जयंत नारळीकर आले समजा, किंवा महान वैज्ञानिक आला, तर लोक जमणार नाहीत. म्हणजे मी मुक्त विद्यापीठात असताना एकाने विचारलं होतं हे कोण, म्हणले जयंत नारळीकर. अच्छा तुम्ही का, बरं तुम्ही तुमच्याविषयी ओळख करून द्या. कपाळाला हात लावायची वेळ आली होती. ही आपल्या परिस्थिती आहे समाजाची. तर त्या कादंबरीमध्ये, त्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे. तो जो निपाणीतला माणूस आहे, एक साधा माणूस, ज्याला कुठल्याही आकांक्षा नाहीत, महत्वाकांक्षा नाही, एकच इच्छा आहे स्वतःचं जीवन घडवायचं, ज्याला रेनेसान्स म्हणतात, की मी माझं जीवन बदलू शकतो, ज्याला प्रबोधन युग म्हणतात. मी माझं जीवन बदलू शकतो,
माझ्या खांद्यावर माझं डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि तो मेंदू विवेकी विचार करतो, ही साधी एक मागणी आहे खरं तर कुठल्याही सन्माननीय नागरिकाकडून. त्यांची तेवढीच मागणी होती त्या शिपूरकरांची. त्याच्यामध्ये गोष्ट आहे की त्या निपाणीमध्ये वेगवेगळ्या चळवळी सतत चालायच्या आणि तो काळ एक चळवळी चालण्याचा होता. आता आपण सगळा मध्यमवर्ग चळवळींच्या विरुद्ध आहोत. चळवळी मुद्दामून बंद पाडल्या जात आहेत आणि त्याचा मोठा फटका पुढच्या 10 वर्षानंतर आणि 20 वर्षानंतर खरं तर आताच दिसायला लागलाय. कारण युनियन बंद पडलेले आहेत, चळवळी नाहीत, आवाज उठवणारी माणसं नाहीत आणि समाजातली 70% माणसं करणार आहेत काय? पानसऱ्यांचा आम्ही खून केलेला आहे, पण पानसऱ्यांचा खून होतो म्हणजे काय याचं उत्तर 20 वर्षानंतर कळेल किंवा कदाचित 50 किंवा कदाचित नाहीच कळणार. माणूस मरतो म्हणजे काय किंवा मारला जातो म्हणजे काय, तो कोणासाठी लढत होता? तर त्या निपाणीमध्ये अशा चळवळी चालायच्या साधे साधे आणि हा माणूस त्याच्यात भाग घ्यायचा. तो अलिप्त नाही राहायचा. त्या चळवळींशी माझा काय संबंध आहे असं नाही म्हणायचा. ते जे शिपूरकर होते त्यांनी एक गोष्ट लिहिली होती की त्याच गावामध्ये अजून एक गोष्ट घडली की तिथे एक लक्ष्मी यात्रा म्हणून होती आणि त्या लक्ष्मी यात्रेमध्ये बोकडं कापायला न्यायचे. रस्त्यामधनं हजारो बोकडं चाललेली. तर एक तिथे माणूस होता, कृष्णा कंपाऊंडर त्याचं नाव. मला तर विलक्षण गोष्ट वाटते. तर ह्या माणसाला असं वाटत होतं हे बरोबर नाही, हे जी काय अंधश्रद्धा आहे ना ही मिटली पाहिजे आणि असं काही देव प्रसन्न होत नाही, तुम्ही असं काही हे करू नका. अंधश्रद्धांच्या विरुद्ध होता. आता कोण ऐकणार त्याचं? गावातनं मिरवणूक चाललेली, ढोल ताशा वाजतायत, काय गुलाल उधळत आहेत. हा एकटा कृष्णा कंपाऊंडर रस्त्यामध्ये मेगाफोन घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगत होता की जाऊ नका, हे चूक आहे, हे चूक आहे, याला अंधश्रद्धा म्हणतात. त्याच्या पाठीमागे कोणी उभं नव्हतं. मिरवणूक तशीच जायची. त्यांच्यामुळे कदाचित काही फरक पण पडला नाही असं आपल्याला वाटतं. इतक्या वर्षानंतर ती गोष्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की कृष्णा कंपाऊंडर सारखी माणसं जर गावागावात नसतील तर हा प्रश्न सुद्धा उपस्थित कोणी करणार नाही. नयन हा नांदेडचा कृष्णा कंपाऊंडर होता, कलेच्या क्षेत्रातला. तो विचारत होता, तो तुम्हाला दृष्टी देत होता, तो जगभरचं काही बघत होता, ज्याला वर्ल्ड व्ह्यू म्हणतात. दृष्टिकोन विकसित होण्यासाठी ही माणसं महत्वाची असतात. कारण नयन माझ्याकडे पुण्याला येऊन नाटक बघायचं, तो म्हणायचा अरे यार नांदेडला नाटक आणणं हे किती कठीण आहे. बरोबरच आहे, व्याख्यान आयोजित करणं एकदम सोपं आहे, पण इथं नाटक बोलवायचं ठरवलं असतं तर. मी सायलीशी बोलत होतो की म्हणलं खरं सांगू का, मला नयनच्या विषयी व्याख्यान नाही द्यायचं, नाटक करायचंय. कारण तीच खरं तर मला त्यात प्रेम दाखवायला एक चिन्ह असेल. पण तिचं म्हणणं बरोबर होतं आणि ती काय बिचारी करणार. आपल्याला जिवंत माणसांनी केलेली जिवंत कला बघण्यासाठी काही पैसे मोजावे लागतात. आता गावागावात पैसे देऊन नाटक होत नाही, फुकट येतात. परवा मी औरंगाबादला गेलो, सोलापूरला गेलो, अवस्था भीषण आहे. आपण संस्कारित कसे होणार? नाटक ही बघण्याची गोष्ट आहे, ते युट्यूबवर बघून नाही होणार. प्रत्यक्ष जिवंत माणसांनी जिवंत माणसांसमोर सादर करायची ती कला आहे आणि ती बघण्याची कला आहे. त्याचे संस्कार प्रचंड असतात. अशा वेळीस नयननी माझा शेवटचं नाटक आत्ताचं मी डिरेक्ट केलेलं शब्दांची रोजनीशी पुण्यात येऊन बघितलं. रात्री आला गाडीनी, नाटक बघितलं आणि लगेच निघाला. तो म्हणला मी निघालो, नाटक बघितलं. मला ही थक्क करणारी गोष्ट वाटते. म्हणजे गावाला नाही ना बघायचं, मी जाऊन बघेन. ही मी जाऊन बघण्याची जी आस आहे ही नयनमध्ये होती, नयनसारख्या माणसांमध्ये असते. आणि ही माणसं येत्या काळामध्ये वाढतील कशी? किमान काहीतरी किमानच असतात. हजारो माणसं तशी नसतात. काहीतरी एक तरी माणूस असा आपल्याला आढळला पाहिजे त्या गावामध्ये की ज्याला आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं सांस्कृतिक जीवन. कारण मी असं नेहमी म्हणतो राजकीय दारिद्र्य कळतं. गेले आपण 7 दिवस राजकीय दारिद्र्यच बघत होतो. त्याला दारिद्र्य म्हणतात. सगळ्यांना कळलं, नागरिकांना, की याला दारिद्र्य म्हणतात. हे जे काही राजकारण चालू आहे, राजकीय दारिद्र्य कळतं, सामाजिक दारिद्र्य कळतं. लोक काय बोलतात, कुठली भाषा वापरतात, सामाजिक दारिद्र्य कळतं. आर्थिक दारिद्र्य तर बघूनच कळतं. रस्त्यातले गरीब मुलं माणसं बघितली की गरीब कळतात, कामगार बघितले की गरीब कळतात.
राजकीय दारिद्र्य कळतं, सामाजिक दारिद्र्य कळतं, आर्थिक दारिद्र्य कळतं, कळत नाही ते सांस्कृतिक दारिद्र्य. इथे बसलेले कोण सांस्कृतिक दृष्ट्या एनरिच्ड आहेत, समृद्ध आहेत, हे आपल्याला काही त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि पेशावरनं कळणार नाही. सांस्कृतिक दारिद्र्य कळत नाही. खरोखर तुमच्या घरामध्ये पुस्तकं किती आहेत? तुम्ही कुठले सिनेमे बघता? तुम्ही कुठली नाटकं बघता? तुम्हाला शिल्प बघण्याची इच्छा आहे काय? तुम्ही कुठल्या व्हॅल्यूज म्हणजे मूल्य जपता? कारण शेवटी ती कला आपल्याला काय करत असते? कला हे माध्यम आहे मला माणूस म्हणून समृद्ध होण्याचं. आणि मग माझ्या आयुष्यात कलेचं स्थान काय आहे? का जे टीव्हीवर दिसत राहतं त्याला मी कला म्हणतो? त्याला मी कडबा म्हणतो. कडबा आणि कडधान्य यातला फरक न कळणारा आजचा कालखंड आहे. आणि कडबा हा कडधान्यासारखा विकला जातोय, हे दुर्दैव आहे. नवयुग म्हणत असताना मला काही गोष्टी छान पण वाटतायत, पण त्या छान आहेत काय? आपण एका काळ्या कालखंडातनं जातो. 1990 नंतरच्या कालखंडातनं आपल्याला सगळ्या संभ्रमित अवस्था आहेत. आज तर इतकं रेटून खोटं बोललं जात आहे. इतिहास वेगवेगळ्या तऱ्हेने, हा एकदा इतिहास बदलतो, तो एकदा इतिहास बदलतो. इतिहासाचे अर्थच बदलतायत, जो तो सोयीनी लावून घेतोय. भाषा कोणाला येते? पर्यावरणाचं काय चाललंय? आज आपल्या जगण्यातले महत्वाचे प्रश्न काय आहेत? एखादं बाळ बघत असताना 2-4 दिवसाचं, महिन्याचं, 8 दिवसाचं, 8 महिन्याचं बघत असताना मला प्रश्न येतो की बाळा, मी तुझ्यासाठी जग काय ठेवतोय? मी काय ठेवून जाणार आहे जग? 4 पदरी रस्ते म्हणजे विकास आहे काय? का तुमच्या गावामध्ये मॉल होणं याला तुम्ही विकास म्हणणार? विकास याची सरळ सोट माझी व्याख्या अशी आहे की विवेकाची कास धरलेली समृद्धी म्हणजे विकास. विवेकाची कास धरलेली समृद्धी, विवेकाची. आज कुठल्याही गावात गेलं तर त्या गावाचं गावपणच नष्ट झालेलं असतं. तुम्ही नाशिकमध्ये गेलात की पुण्यात आल्यासारखं वाटतं, पुण्यात आलात की मुंबईत गेल्यासारखं वाटतं, मुंबईत गेलात की कॅलिफोर्नियाला गेल्यासारखं वाटतं. आपण आपली अस्मिता, आपण आपली आयडेंटिटी, आपण आपली ओळख पूर्णतः गमावलेली आहे. आपण एक दुसऱ्यांसारखे वागायला लागलो. आपली घरं सुद्धा एक दुसऱ्यांसारखी आहेत. आज इंटिरियर करणारी माणसांना तुम्ही विचारा, एकसारखं इंटिरियर असतं. आणि व्हरायटी कुठे आहे? वैविध्य कुठे आहे? आपल्या जगण्यामधलं वैविध्य तेव्हाच टिकेल जेव्हा आपण आपल्यात आमूलाग्र बदल घडवू, आपल्या विकासाच्या संकल्पना बदलू, आपली भाषा बदलू, आपण पर्यावरणाकडे बघायला लागू. आजपर्यंत माणूस केंद्री समाज होता, आता निसर्ग केंद्री समाज असला पाहिजे. याचं भान आल्याशिवाय राहणारच नाही, कारण अजून पाऊसच नाहीये. जी उलथापालथ इथनं पुढच्या युगात होणार आहे ती पर्यावरण घडवणार आहे आणि आपल्याला शिक्षा देणार आहे की तुम्ही असे वागला नाहीत ना, घ्या हो भोगा त्याची फळं. कारण आपण जबाबदारीने वागलोच नाही होत आणि वागतच नाही होत आणि वागणारही नाही होत. जबाबदारीनं वागण्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये, दृष्टिकोनामध्ये फरक केला पाहिजे. आणि शिक्षणातला एक भाग हा कला शिक्षण असतो. मी काय वाचतो, मी काय पाहतो, त्यांनी माझी पंचेंद्रिय तयार होतात ना. आपलं सगळं युग हे पावभाजी युग आहे. एक भाजी कळलेली नाही पाहिजे. म्हणजे वांग्याच्या भाजीची एक चव असते, ती कृष्णाकाठची असतील तर वेगळी असतात, ती काटेरी असतील तर वेगळी असतात, जळगावकडची असतील तर वेगळी असतात. एक भाजीचं चव कळू नये अशी सगळी व्यवस्था असते. सगळ्या भाज्या घ्यायच्या, एकत्र घ्यायच्या, कुटायच्या. त्या नुसत्या कुटून चालत नाही, त्याच्यात तिखट घालायचं, ते चालत नाही म्हणून मसाला ते झणझणीत करायचं, म्हणजे कुठलीच चव नाही कळली पाहिजे. तसं आत्ताचं आपलं जग झालंय. तुम्हाला काहीच कळत नाही आपल्याला आपण काय बघतोय, काय खातोय, काय पितोय. आपल्याला दृष्टीबधिरत्व आलंय. पोल्युशन, प्रदूषण, ऐकण्याचं प्रदूषण, बघण्याचं प्रदूषण खरोखर चिंताजनक आहे. आपली मुलं काय बघत असतात टीव्हीवर? आपली मुलं नेमके मोबाईलवर काय बघत असतात? श्रीकांत भाऊ, अनेकदा असा एक अनुभव आला की एका हॉटेलात गेलो होतो, छोटं बाळ होतं, त्याच्यासमोर एक आपला मोबाईल लावून त्याच्यावर कुठल्या तरी चालू होतं टॉम अँड जेरी आणि आलून फलून. ते थांबायचं आणि भलतं काहीतरी क्लिप लागायची. मला असंही झालं, मी त्याच्या आईबापांना म्हटलं, अहो तुम्ही काय दाखवते त्याला खाऊ देत ना. कारण काय खातंय काहीच कळत नाही, नुसतंच जातंय. त्यातनं ओबेसिटी तयार होते, जाडेपणा. एक ॲनिमिया होतो ज्याला रक्त पांढरी म्हणतात. रक्तामधलं लाल पेशींचं प्रमाणच कमी होतं.
एक होतो ॲनिमिया आणि दुसरीकडे ओबेसिटी, जाडेपणा येतो. काय खातोय, काय पितोय, काय बघतोय कळतच नाही. तेव्हा त्याचे आई वडील म्हणले नाही त्यांना सवय आहे, त्याला छान वाटतं. म्हणजे एकदा गोविंदाचं गाणं लागलं आणि ते नाचगाणी चालू, म्हटलं त्याच्यामध्ये क्लिप्स बदलतात ना, त्याच्यात जाहिराती येतात, त्याचे त्याला अर्थ कसे कळतील? आपण खाल्लं की 8 तास लागतात पचायला. ते खाण्याचं रूपांतर आपल्या रक्तामध्ये आणि पेशींमध्ये होतं. मग आपण जे बघितो त्या बघण्याचे काही अर्थ, अन्वयार्थ लावावे लागतील की नाही? अर्थ आणि अन्वयार्थ, नुसताच एक अर्थ नाही, त्याच्या खाली अंडरटेक्स्ट असतो. तो अंडरटेक्स्ट याला कळायचा, ज्याला आंतरसंहिता म्हणतात, तो नयनला कळायचा. म्हणून त्याच्या मुखपृष्ठातली जी कॅलिग्राफी आहे, अक्षर सुलेखन आहे, म्हणून ते छान आहे. ते नुसतं रंगीत आहे म्हणून छान नाही आहे. तो त्या पुस्तकाचा आशय त्याच्या अक्षर सुलेखनातनं आणि चित्रातनं अभिव्यक्त करायचा. म्हणून नयन हा उत्कृष्ट अक्षर सुलेखनकार होता आणि चांगला डिझायनर होता. डिझाईन, डेकोरेशन नाही. डेकोरेशन वेगळं, डिझाईन वेगळं. गणपतीत करतात ते डेकोरेशन असतं. डिझाईन, कॉस्ट्युम डिझाईन करतात, म्युझिक डिझाईन करतात, शब्द डिझाईन करतो एखादा चांगला लेखक. तुम्ही व्यंकटेश माडगुळकरांचं लेखन वाचलं की ते डिझाईन्ड असतं. जसं R.D. बर्मनचं, S.D. बर्मनचं गाणं डिझाईन्ड असतं, म्युझिक डिझाईन्ड बाय. डेकोरेशन वेगळं, डिझाईन वेगळं. गल्लत करायला नको. आता आपण सगळं डेकोरेशनला डिझाईन मानायला लागलो. त्यामुळे टीव्हीवरच्या बोबडे बोल गाणाऱ्या माणसाला आपण सारेगमप चा एक महागायक किंवा महागायिका म्हणतो किंवा महागुरू म्हणतो. आणि त्यालाही वाटतं मी महागुरू आहे. अरे महागुरू काय, मग मी उद्यापासून भारतरत्न अतुल पेटे म्हणतो. असं होत नाही. लोकांनी ती पदवी द्यायची असते आणि ती तपश्चर्येनी आणि साधनेनीच मिळत असते. हे आपण भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मनसूर, गंगूबाई हनगळ यांचं गाणं ऐकलं की कळतं. ते महान गुरु आहेत आणि ती पदवी लोकांनी त्यांना दिली. M.F. हुसेन हे चित्रकलेमधले महागुरू होते, गायतोंडे महागुरू होते. आणि शिल्पकारांची किती नावं घ्यावीत. पण जो कडधान्य आहेत, कडधान्य खाण्यानी आपलं आरोग्य चांगलं बळकट होतं, ते आपण विसरून कडब्याच्या नादी लागलेलो आहोत. हा वैचारिक कडबा, तो वैचारिक नाहीच आहे मुळात, तो नुसताच कडबा आहे. वैचारिक कसा असेल? कडबा कशाला वैचारिक असेल? खाल्ल्यासारखं वाटतं आणि काय खाल्लं कळत नाही. आपण आता सगळे जिममध्ये जातो. जिममध्ये काय होतं? एक असं बटन दाबलं जातं आणि चालतो आपण मस्तपैकी गाणं लावून. आपल्याला वाटतं शरीर चालतंय. हा व्यायाम नव्हे. व्यायाम तो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करता. ते बटन थांबतं आणि तुम्ही जिथे असता तिथेच थांबता. आपल्याला वाटतं आपण पुढे जातो. 5 किलोमीटर चाललो. 5 किलोमीटर जेव्हा तुम्ही गावाच्या बाहेर जाल, पळायला लागाल, तेव्हा तुमच्या पाठीमागे जी झाडं पळायला लागतील, सृष्टी पळायला लागेल, कानाला जो वारा लागायला लागेल, त्यातनं तुमच्या अस्तित्वाची तुम्हाला खूण जाणवेल की तुम्ही जिवंत आहात. त्यातनं तुमच्या नडग्यांना जाणवायला लागेल, त्यातनं तुमच्या पायांना जाणवायला लागेल की तुम्ही जिवंत आहात. परत एक कादंबरी मला आठवते, व्हॉट आय टॉक अबाउट व्हेन आय टॉक अबाउट रनिंग नावाची अतिशय अद्भुत कादंबरी आहे. तो लेखक पळण्याविषयी लिहितो. तो ट्रायलोथॉन खेळायचा. ट्रायलोथॉन म्हणजे सायकल चालवणं, पोहणं आणि पळणं, या 3 गोष्टी एकत्र सतत करायला लागतात. आणि त्या लेखकांनी त्याच्या ट्रायलोथॉनच्या स्पर्धेविषयी लिहिलंय. आपल्याला असं वाटतं की तो पळण्याविषयी लिहितोय, पण पळणं आणि लेखन प्रक्रिया ही तितकीच अवघड आहे. पायात पेटके आणणारी आणि गोळे आणणारी आहे. अद्भुत कादंबरी आहे, व्हॉट आय टॉक अबाउट व्हेन आय टॉक अबाउट रनिंग. हाराकी मुराकामीची कादंबरी आहे. माणसं किती विचार करत असतात, जगणं कसं बघत असतात, स्वतःचं पळणं कसं बघत असतात. आणि हे आपण नव्या युगामध्ये विसरून जाऊ की काय अशी आपल्याला भीती वाटते. कारण आता पुण्या मुंबईकडे ऑक्सिजनचे पार्लर्स आली आहेत. तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे असेल तर तासभर यायचं, ऑक्सिजन हुंगायचं, बरं जायचं. हे दुःखद आहे. आपल्या इथलं पर्यावरण, आपल्या इथलं शिक्षण, कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष शिक्षण नाही आहे, लक्षात घ्या. माणसं काय करणार आहेत? लहान मुलं काय करणार आहेत? त्यांचं शिक्षण कोण भरून काढणार आहे? याची आपल्याला सरकारलाही काही ददात पडलेली नाही, आपल्या इथल्या माणसांनाही पडलेली नाही. हे भीषण आहे. कारण यातनंच पुढे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स होणार आहेत, यातनंच पुढे आर्किटेक्ट होणार आहेत, यातनंच पुढे बिल्डर होणार आहेत. कोण डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देईल? शिक्षक कुठे आहेत?
चांगले शिक्षक नाहीत. 2 वर्ष मुलं घरात होती. 2 वर्ष लहानपणचा कालखंड. किनाळकर मॅडम सांगू शकतील की पहिली आपली 7 वर्ष याच्यामध्येच तो माणूस घडत असतो. काय आपण शिक्षणाविषयी व्यापक विचार केला? आपल्या समाजाचे आज प्रश्न कुठले आहे? पर्यावरण हा प्रश्न आहे, शिक्षण हा प्रश्न आहे, आरोग्य हा प्रश्न आहे. कोविड आला म्हणून सेंटर्स आली. आपल्या समाजाचे प्रश्न कुठले आहेत? मी कशाला उच्चारू, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण पेपर उघडलं की तेच दिसतं. चालू देत, युद्ध चालायचं ते चालू देत. हे जग तसंच झालंय. युक्रेनचं युद्ध चाललंय का, संपलेत का, माणसं मेली आहेत, आपल्याला काही माहिती नाही. आपली भूमिका तटस्थाची. हे फक्त भारताची परिस्थिती नाही, आजच्या सगळ्या जगभरची परिस्थिती आहे. जगात सुद्धा जे डोकवून बघितलं तर भीषण परिस्थिती आहे, चिंताजनक परिस्थिती आहे. काल अमेरिकेमध्ये माणसं कशी गेली? एका ट्रॉलरमध्ये 47 माणसं, कारण ती विस्थापित होती, स्थलांतरित होती. आज सगळ्या जगभर महत्वाचा प्रश्न स्थलांतरितांचा आहे. ती माणसं गुदमरून मेली. 47. कुठं जाणार आपण? आणि मग आपली जबाबदारी काय? नवयुग नवयुग म्हणत असताना हा जो गोळा आहे, त्या गोळ्याला मला काही अर्थ प्राप्त करून द्यायला पाहिजे. त्याचा चेहरा कुठे आहे, त्याचा नाक कुठे आहे, हे मला ओळखायला पाहिजे. माझा शत्रू कळल्याशिवाय मला हल्ला करता येत नाही. आता शत्रूच कळत नाही. परवाच्या दिवशी एक जण बाई सांगत होते, अहो काय तुम्हाला सांगू, आमच्या घरामध्ये ते प्रो आहेत का अँटी आहेत. आता प्रो आणि अँटी याच्यामध्ये समाज विभागला गेलाय. तुम्ही त्या बाजूचे की या बाजूचे. इतकी विभागणी झालेली असताना हा कालखंड, त्यालाच म्हणतात विखंडित कालखंड, फ्रॅगमेंटेड. तुकडे तुकडे पडलेत. आणि हे समाजाचे नाहीत, आपले तुकडे पडलेत. आपणच विखंडित झालोत. आपलीच जी ओळख आहे ती आपण ओळख पूर्णपणे नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत. एक देश, एक भाषा, एक धर्म नाही आपला भारत तसा, अजिबात नाही आहे. एक चांगलं पुस्तक आहे, जरूर वाचा. वाचाल तर वाचाल. अमर्त्य सेननी लिहिलेलं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं पुस्तक आहे, ज्याचं मराठी भाषांतर वाद संवाद प्रिय भारतीय असं आहे. शारदा साठेंनी केलेलं आहे. जरूर वाचा, मोठ्यानी वाचा. अद्भुत पुस्तक, अद्भुत. आणि मग आपले पूर्वज कोण होते आणि काय होते, आपला खरा देश कसा आहे, तो वैविध्यतेने नटलेला कसा आहे, तो विविध भाषांनी कसा नटलेला आहे. म्हणजे संस्कृतचा व्याकरण लिहिणारा पाणिनी हा अफगाण होता. आता काय करायचं मग त्या संस्कृत व्याकरणाचं? मोठे प्रश्न आहेत. नव्या युगात आपण जात असताना नव्या युगाचा अर्थ, कुठलाही कालखंड हा भीषणच असतो. आताचा कालखंड भीषण आहे असं कृपया समजू नका, मी समजत नाही. 70-80 उंबरठ्याच्या घरामध्ये, उंबरठ्याचं गाव म्हणायचं आहे देहू. मग का तुकारामांनी लिहिलं बुडतीये जनन देखावे डोळा? 70-80 घरामध्येच करप्शन असेल ना झालेलं विचारांचं, जे तुकोबांना नकोसं झालं असेल. तिथेही मंबाजी होताच, तिथेही रामेश्वर भट होतेच. पण तिथे तुकारामांनी, मला तो प्रश्नच नाहीये. खरं तर मला वाटतं तुकारामाच्या आयुष्यात, आणि मला काय अनेक लोकांनी म्हटलंय, तुकारामाच्या आयुष्यात गाथा बुडवणं हा मोठा नाहीये मुद्दा. तुकारामांनी स्वतःची खतं बुडवली, शेअर्स अँड डिबेंचर्स बुडवले. ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची क्रांती आहे. ती व्यक्तिगत होती, ती त्याला कोणी सांगितलेली नाहीये, ती कोणी बुडवायला लावलेली नाहीयेत खतं. कारण आता आहे रे आणि नाही रे गट याला आपण तिलांजली दिली आहे. आणि आता पीपल हू अंडरस्टँड डिजिटल लँग्वेज अँड पीपल हू डोंट अंडरस्टँड डिजिटल लँग्वेज, अशा 2 गोष्टींमध्ये आपण जग विभागलंय. आपण सगळे डिजिटल होत चाललो. आणि किती डिजिटल? म्हणजे आमचे डॉक्टर मोहन आगाशे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, ते म्हणले की तुम्हाला असं वाटतं की आपलं इव्होल्युशन संपलं की काय? तर उत्क्रांती चालू आहे. आणि काही वर्षानंतर माणूस वाकलेला होईल, कारण विचार करण्याची शक्ती, बघण्याची शक्ती, स्मरणशक्ती, आकडे, पाढे, नाटकातली वाक्य पाठ करणं, हीच लोकांना चमत्कार वाटायला लागलाय आता. की तुम्ही एवढं मेमराईज कसं करता? म्हणलं काही नाही, रोज म्हणत बसायचं आणि आवड असली की होतं पाठ. म्हणजे कविता कशा पाठ एवढ्या? पु ल देशपांडे आणि त्यांची बायको
अंताक्षरी खेळायचे. कशाची अंताक्षरी खेळायचे? फिट येऊन पडाल. कवितेची अंताक्षरी, म्हणजे एका कवितेचा शेवटचा शब्द प आला तर सुनीताबाई प वरनं पुढची कविता म्हणायचे. इतकी आवड साहित्याविषयीची, जगण्याविषयीची आपण लोप पाहून दिली नाही पाहिजे. हे प्रश्न कुठल्याही काळामध्ये असतील. म्हणजे ज्ञानेश्वर ते तुकाराम असा 300 वर्षाच्या कालखंडाला अंधार युग म्हणतात, कारण तेव्हा एकच कवी होता, तो म्हणजे एकनाथ. 13वं शतक 16वं शतक मध्ये कोणीच नाही. 300 शतकाला अंधार युग म्हणतात. त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग मधलं अंधार युग आणि आजचं आपलं युग हे कदाचित ते गोळा युग आहे. ते समजावून घेणं, कुठल्याही युगाला समजावून घेणं हाच त्याच्यावरचा उपाय असतो. त्यांच्याकडे डॉक्टरकडे पेशंट गेल्यानंतर ते काय करतात? पहिल्यांदा काय घाबरतात काय? अगं हे काय झालं? ते डिसेक्शन करतात, त्याचा अभ्यास करतात, स्कॅनिंग करतात, मग काहीतरी अजून हे काढतात, एक्सरे काढतात, त्याच्यावरनं अभ्यास करतात आणि पेशंटला सांगतात, बाळा तुला कॅन्सर झालेला आहे, हे एवढा किंवा गँग्रीन झाले, एवढा पाय कापून टाकायला पाहिजे. कापायला पाहिजे म्हणजे कापायला पाहिजे. ही स्वच्छ भूमिका घेणारी माणसं, साहित्यिक, शिक्षक, की तुम्हाला नेमका काय रोग झालाय ही या समाजातली कमी होत आहेत. ती गप्प बसतायत. बोलून काय उपयोग आहे असं वाटतं. लोक ऐकत नाहीत असं वाटतं. लोक ऐकोत अथवा न ऐकोत, कृष्णा कंपाऊंडरला आठवा, मी एकटाच उभा राहीन आणि मेगाफोनवरनं सांगत राहीन की हे चूक आहे. हिटलरच्या एका फोटोमध्ये सगळे हेर हिटलर असे करत असताना एक माणूस असा आहे, सैनिक लाखो लोकात, तो एक माणूस आपलं लक्ष वेधतो. त्याला कदाचित मारूनही टाकला असेल, पण तो होता ज्याला ते मान्य नव्हतं. ती भूमिका कदाचित आपल्यासारख्या नागरिकांना बजावी लागेल. आणि सामान्य म्हणून काही आपण म्हणता कामा नाहीये. एक सामान्य ही पळवाट आहे. आम्हाला काय कळते हो, आम्ही अतिसामान्य आहोत असं एखाद्या माणसाला म्हणलं तर हे अतिसामान्य इकडी आहे, आवडणार नाही. आपण काय अतिसामान्य नाही आहोत. प्रत्येकाजवळ अनुभव आहे, ज्ञान आहे, काही करायची इच्छा आहे. आणि मग ते कोण करणार? ही जी लहान बाळं आहेत त्यांना आपण आन्सरेबल आहोत. आपलं उत्तरदायित्व आहे की तुमच्यासाठी झाडं किती ठेवली, तुमच्यासाठी वाघ, पक्षी, प्राणी किती ठेवले, तुमच्यासाठी पाण्याची तळी, झरे, स्रोत किती ठेवले हे सांगा. याचा हिशोब आपण जिवंतपणे द्यायला पाहिजे. मी आणि माझं कुटुंब आणि माझं आता बरं चाललंय, माझे घरात मध्ये सामान भरून ठेवलंय. कोविडच्या काळामध्ये एकदम 5-5 किलो 25 किलो भरून ठेवलेलं होतं. मी फक्त माझ्यापुरतं ही भूमिका इथनं पुढे कदाचित उपयोगी असणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मागे डोकवून बघावं लागेल. आणि आपले बापजादे जे आहेत, महात्मा फुल्यांपासनं, सावित्रीबाई फुल्यांपासनं, ज्यांनी दगड खाल्ली, शेण खाल्ला, आणि 1818चा कालखंड असाच होता. आज काहीतरी वेगळं युग आलंय असं मी तरी समजत नाही. 1818चा कालखंड, ज्याच्यात दुसरा बाजीराव पेशवा हा तितकाच वाईट होता. तो आला की वाईतल्या बायकांनी विहिरीत उड्या टाकल्यात. आणि धोतर दुटांगी घातली का एक टांगी घातलं याच्यावरनं शनिवारवाड्याच्या समोर एका माणसांना, म्हणजे शूद्र माणसाचा एक कुल्ला कापलेला आहे. आणि विश्रामबाग वाडा ते शनिवारवाडा अशी पैज लावली होती की जी बाई नग्न असेल, ब्राह्मण असेल, नग्न असेल, नग्न धावेल, तिला एवढ्या एवढ्या मोहरा मिळतील. एक बाई गरीब होती, पण त्या समाजात, म्हणजे ब्राह्मण कुठल्याही समाजात गरिबी असतेच. आणि लोकांनी मिटक्या मारत त्या नग्न बाईला विश्रामबाग वाडा ते शनिवारवाडा बघितलं. मग आता मला सांगा, कुठला काळ चांगला, कुठला काळ वाईट? आजचा काळ चांगला आहे, कारण मुलींना इतके, म्हणजे आज जगाच्या कालखंडामधला सगळ्यात चांगला कालखंड हा स्त्रियांसाठी आत्ताचा. केशवपन नाही, सतीची पद्धत नाही, सगळ्यावर मात केलेली आहे, शिक्षण आहे. आणि ज्या समाजामध्ये बुरखा घालायला लावतील, ज्या समाजामध्ये तिने कसे केशभूषा करायची, वेशभूषा करायची, तिने काय खायचं हे सांगितलं जाईल, तो समाज अधोगतीला जाईल. आजच्या इतक्या प्रखर स्त्रिया कुठे आहेत? आणि त्या प्रखर झाल्यामुळे खरं तर पुरुषांची धावपळ सुरू झाली आहे. कारण आम्हाला वर्चस्व गाजवता येत नाही ना तुमच्यावर. बाई काय मूर्ख असते, तिला केवढ्यात गाडी चालवता येते असं म्हणलं की सोपं. बाईच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो आपला मालक बिलक काही नाही, समान. नवीन मुलं आहेत ती मस्त आहेत,
ते रिलेशनशिपमध्ये 7 जन्म फेरे आणि वडाला फेऱ्या बिऱ्या काही नाही. चल दुसरा, तिसरा, चौथा, ओके. लिव्ह इन रिलेशनशिप. मला नवीन मुलांकडनं खूप आशा आहेत, पण नवीन मुलांनी म्हातारं होऊ नये ही माझी आशा आहे. कारण काही माणसं वयाच्या 20व्या वर्षी मरतात, त्यांची उत्तरक्रिया 70व्या वर्षी होते, अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे. आपल्याकडे लहानपणीच मारण्याची प्रथा खूप आहे. वयाच्या 15-20मध्ये तुम्ही येत असताना तुम्हाला शिक्षण, तुमच्या घरातले आजूबाजूचे संस्कार या नावाखाली जे शिकवतात ते तुमचं मन मारून टाकणारं, तुमची कल्पनाशक्ती मारून टाकणारं असतं. मुक्तपणे त्यांना बोलायला लावलं पाहिजे, त्यांना चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे. नवीन नवीन गोष्टी आपल्या आधीच्या पिढीवर, ज्याला अवागार्द म्हणतात. आज मी आलो, अजून किती जगायचं, माझी 60 आली आता, अजून 10 वर्षात मी मरेन किंवा पुढच्या वर्षी मरेन किंवा उद्याही मरेन. आत्ता आमचं नाटक हे शिकवतं, नाऊ अँड हिअर. आत्ता आणि इथे. नाटकाचा प्रयोग संपला, संपलं. नाटकाच्या काही आठवणी बिठवणी नसतात. प्रत्येक प्रयोग नवीन, नवीन प्रेक्षक, नवीन माणसं, नवीन मी, आणि नवीन शोध असतो. नव्या युगात जात असताना मला असं वाटतं की हा आकलन आणि अभ्यास शेवटच्या टप्प्याकडे जातो आणि माझे 4 शब्द वाढलेले थांबवतो. मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं की नव्या काळामध्ये आपण जबाबदारी घेतली पाहिजे ती 2 गोष्टींची. एक म्हणजे अभ्यास आणि आकलन. दशरथ मांझी नावाचा बिहारमध्ये एक माणूस होता, ज्याच्यावर फिल्म आली, केतन मेहतानी केलेली होती. एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरनं त्याची बायको पडते, ती पाणी आणायला चाललेली असते. त्याला वाईट वाटतं. हा एकटा उठतो आणि छिन्नी हातोडीनं 27 वर्ष छिन्नी हातोड्यांनी एक डोंगर फोडतो. जो डोंगर असा आहे तो असा विभागतो आणि मधना रस्ता काढतो. हा दशरथ मांझी. कोविडच्या काळामध्ये सुद्धा अशीच एक बातमी होती की एका नवरा बायकोच्या दाम्पत्याने विहिरी खोदल्या आणि एक मोठा कॅनॉल पण सुरू केला. आणि आमचे रधो कर्वे पण तसेच होते, ज्यांनी समाज स्वास्थ्य 26 वर्ष 4 महिने चालवलं. एक खांबी तंबू. आता संस्थांची आणि इमारतींची वाट बघत बसण्यात हशील नाही आणि आपले लोक नेत्यांवर काही विसंबण्यात काही अर्थ नाही. आपल्याला येऊन कोणीतरी काहीतरी सांगेल आणि दिशा देईल याच्यावर विश्वास ठेवू नका. आत्तदीप भव, स्वतःचा प्रकाश व्हा, याचा अर्थ तो आहे. आपल्याला आपल्या प्रकाशामध्ये आपले नव्या वाटा शोधायच्या आहेत, जगणं शोधायचं आहे, अभ्यास करायचा आहे, आकलन आपलं वाढवणं अत्यावश्यक आहे. आणि मग या कालखंडाचा, नव्या कालखंडाचा अन्वयार्थ आपण लावू शकू. मी एक चालेल ना, परवाच्या पेपरामध्ये विश्वनाथन आनंद हा चेस प्लेयर जो आहे, त्यांनी फार सुंदर एक उत्तर दिलंय. ते आता मी वाचून दाखवत नाही. मतितार्थ त्यातला असा आहे की नवयुग बदलतं म्हणजे काय बदलतं. तर कार्पोव नावाचा जो चेस प्लेयर होता, रशियन होता, तो ज्या चाली खेळायच्या त्या मी चाली नाही खेळत. आणि तुम्ही तो म्हणला विचार करा की 15 वर्षापूर्वी, जर 10 वर्षापूर्वी आपण टेलिफोनसाठी आपण अप्लाय करायचो, 6 महिने वाट बघायचो. आजच्या मुलांना जरी गोष्ट सांगितलं तर ते हसून मुरकुंडी वळतील की 6 महिने लगेच आहे फोनला. आता पटकन जातो आपण, लगेच एक कार्ड टाकतो, लगेच फोन चालू. सगळ्या गोष्टी या प्रवाहित असतात. काही गोष्टी नष्ट होतात. नष्ट होत जाणाऱ्या गोष्टींविषयी फार खंत करत बसू नये. जे जाणार आहे ते जाणार आहे, त्यातलं मूल्य उचलावं. ते राहतच. लोकांना कळतं शहाणपण म्हणजे काय. माझा लोकांच्या शहाणपणावर खूप विश्वास आहे. नाहीतर तुकाराम किती वर्षांपूर्वीच गाडला गेला असता ना. झालं नाही. आपला समाज फार चांगला आहे. एक का होईना तिथे नयनसारखा माणूस असतो, एक का होईना तिथे प्रमोदसारखा माणूस असतो, वृषालीताईंसारखी ताई उभी राहते आणि आपण सगळे आज इथे जमतो. ते आपण तुकारामाचे आणि महात्मा फुल्यांचे वंशज असल्यामुळेच घडतं. पण त्यांनी त्यांच्या काळात जे केलं ते आपण आपल्या काळात नव्या युगात करणं फार गरजेचं आहे. असो, नांदेडमध्ये येणं माझ्यासाठी आनंदाचा भाग कायमच होता आणि नयनमुळे तर तो कायम मुखर झाला. मी केवळ म्हणजे आमचे इथे संगेवार बसले, त्यांच्यामुळे प्रथम नांदेडला आलो. त्यांच्यामुळे माझी नयनची ओळख झाली आणि नयननी प्रत्येक वेळा नांदेडला बोलवलं, अन्यथा मी नांदेडला कधी येऊ शकलो नसतो. आणि नांदेडमध्ये गुरुद्वार जितकं मला महत्त्वाचं वाटतं तितकंच माझं नयनचं द्वार हे अतिशय माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला इथं बोलवलं, माझे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद.